आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। पुरंदर विधानसभा मतदारसंघावर विजय शिवतारेंचा दावा। पुरंदरमध्ये भाजपचा आमदार असल्यास विकास होईल हे विधान बालिशपणाचं, विजय शिवतारेंचं विधान। हर्षवर्धन पाटलांच्या जागेवर भरणेंचे स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। तुमच्यासाठी विकास कामं भरपूर केली, मला आशीर्वाद द्या। दत्तात्रय भरणेंकडून इंदापूरमधून उमेदवारीचे संकेत। अजितदादांनी माझं नाव घेतलं असलं तरी मी काँग्रेससोबतच राहणार, आमदार हिरामण खोसकर यांचं वक्तव्य। जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश, मात्र गिरीश महाजन आणि फडणवीसांना ते मान्य नसेल तर दोघेही नड्डांपेक्षा मोठे झाले असावेत, एकनाथ खडसेंचा निशाणा। वेगळ्या पर्यायाच्या माध्यमातून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू। राजू शेट्टी आणि जरांगे पाटलांशी बोलणं सुरू, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। पुणे शहरामधील 5 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत नेत्यांकडे मागणी। हडपसर आणि पर्वती मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची मागणी। उमेदवार कोण आहे यापेक्षा काँग्रेस संघटनेला महत्त्व द्या, पुण्यामध्ये जास्तीच्या जागा काँग्रेसच्या पदरामध्ये पाडून घेऊ। विभागीय बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। बॅनरवर पक्ष नेतृत्वाचे फोटो न लावणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची पक्षाकडे मागणी। अरविंद शिंदे यांचा अप्रत्यक्षपणे रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला विरोध। भाजप आमदार गणेश नाईक नवी मुंबईची लूट करत आहेत, शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांचा आरोप। वरळीमध्ये मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, अमित मटकर आणि हरीश जावळेकर यांचा मनसेमध्ये प्रवेश। मटकर आणि जावळेकर ठाकरे गटाचे उपनेते, मनोज जामसुदकर यांचे खंदे समर्थक। राहुल गांधींना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवण्याचा अधिकार नाही, त्यांनी प्रत्येक वेळेला सावरकरांचा अपमान केला, आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी, रामदास कदमांचा निशाणा। अनिल देशमुखांवर दाखल झालेल्या सीबीआयच्या एफआयआरची प्रत TV9च्या हाती, दबाव टाकून महाजन, रावल आणि कुटेंना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न, एफआयआरमध्ये उल्लेख।